एक मोठी बातमी आहे। केंद्रीय मंत्रिमंडळात वाढवण बंदराला मंजुरी मिळणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते आहे। पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराला मंजुरी मिळणार असल्याचं कळत आहे। 25 फेब्रुवारीला मोदींच्या हस्ते वाढवण बंदराचं भूमिपूजन झालं होतं। वाढवण बंदरासाठी 76,000 कोटींची तरतूद करण्यात येईल। मोदी सरकार आल्यापासून आज होणारी दुसरी कॅबिनेटची बैठक आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आता आपल्यासोबत आहेत। संदीप, या बंदराला प्रचंड विरोध स्थानिकांचा आहे, पण तरी सुद्धा या बंदराला मंजुरी मिळण्याची शक्यता दिसते, काय माहिती आणखी? अगदी सौरभ, 1996 पासून खरं तर डहाणू तालुक्यातून या बंदराला विरोध केला जातोय। मात्र गेल्या 5 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते या वाढवण बंदराचं भूमिपूजन जे आहे ते झालेलं होतं आणि आज संध्याकाळी 5 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। खरं तर मोदी सरकार आल्यापासून, एनडीए सरकार आल्यापासूनची ही दुसरी बैठक असणार आहे आणि या बैठकीमध्ये वाढवण बंदराला मंजुरी मिळणार असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून आपल्याला समजते। त्यामुळे 76,000 कोटींचा हा प्रकल्प आता लवकरच वाढवण म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये हा उभा राहणार आहे असं म्हणता येईल। मात्र स्थानिक मच्छीमार असतील, स्थानिक नागरिक असतील, त्यांचा विरोध आहे हे बंदर व्हायला। तेव्हा हा विरोध डावलून केंद्र सरकारकडून हा प्रकल्प त्या ठिकाणी उभा केला जाणार आहे। त्यामुळे बघावं लागेल आगामी काळात जसं कोकणातल्या प्रकल्पांबाबत संघर्ष पाहायला मिळाला होता तसा संघर्ष पालघर जिल्ह्यामध्ये पुन्हा निर्माण होतो का हे बघावं लागेल। बरोबर संदीप, धन्यवाद या माहितीबद्दल।